ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः या या स्थळीने मननाय मासि त्या त्या स्थळीने निज रूप तुझे मी निर्मितो मस्तक ज्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरु पाहतो मी येथे तुझे सद्गुरु पाहतो नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा वैसोनी माझी रसना हरिगुण वर्णवितु हरिगुण विशाल पावन वदवितु कृपा करून मी मूढमती दीन म्हणून कीव भावितसे तुमचा प्रसाद झालिया गुण हरिगुण वर्णिनवी जाण एका वंदितसे शरण श्री सद्गुरुचे आवडी विठ्ठल 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 जीवन विद्येचे महान शिल्पकार सर्वांचं सुखनिधान आनंद निधान परमपूज्य सद्गुरु पैमावली सौमाई यांच्या चरणी कोटी कोटी वंदन आदरणीय दादांच्या चरणी वंदन सकल संतांच्या चरणी वंदन हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा राजमाता जिजाऊंना मानाचा मुद्रा जमलेले सर्व सद्भक्त श्रोते नामधारक सर्वांचे चरणी वंदन करतो विषय खूपच गोड आहे भक्ती आणि मला साहेबांनी मलाही संधी दिली त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो त्याचं कारण भक्तीमध्ये रंगतो भरत आणि वास्तविक असं आहे की भक्ती म्हणजे नेमकं काय सद्गुरूंनी एवढं आपसूक सांगितलंय आणि त्यामुळं ज्याला सद्गुरूंनी सांगितलेली भक्ती समजते तो परमार्थामध्ये फार मोठी प्रगती करतो हा भक्ती म्हटलं की थोडासा संत वाङ्मय याला जोड विषय आला आणि परमार्थाचा विषय आला तेव्हा याच्यामध्ये गायकी परिचय थोडीशी येते त्यामुळे थोडस त्याला सपोर्टिंग असावं असं मला वाटतं म्हणजे थोडीशी वाक्य असावी आता अशोक वर्णित जागेवर नाही उच्चारण नाही असे विषय असताना केली पाहिजे असं वाटत नाही आपल्याकडनं कधी कधी ती नेमकी ती माणसं येत नाही तेव्हा गडबड होते आता त्या मुलीने छान वाचलं भक्ती म्हणजे काय तिला काही गोष्टी पुन्हा वाचायला सांगितल्या कारण आपल्याला त्या स्पष्ट कळल्या पाहिजे आपण जर बारकाईने ऐकलं ना तुम्हाला समजलं भक्ती म्हणजे काय तिने वाचलं कळलं सगळं सांगा बरं एखादं वाक्य मला जे तुम्हाला समजलं भक्ती म्हणजे काय काय समजलं कोणाला मला सांगा
विस्तार केलाय भक्तीचा. एक अमृत असा आहे की नाम आणि भाव हे भगवंताचे दोन चरण आहेत. हे अंतःकरणात घट्ट धरून ठेवणं याला भक्ती असं म्हणतात. म्हणजे नाम पाहिजे आणि नामाबरोबर भाव पाहिजे. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात ना त्यातून साकार होते ती भक्ती. लक्षात घ्या, नुसतं नाम आहे आणि भाव नाही. म्हणून भाव हा भजनाचा आत्मा असं म्हटलंय. भाव हा भजनाचा आत्मा. आता बघा, माणसातून आत्मा वजा केला काय राहील? काय राहील? शव. बरोबर आहे की नाही? मातीच म्हणजे आत्मा आहे म्हणून माणसाला काय अर्थ आहे की नाही? तसं भजनामध्ये किंवा भक्तीमध्ये भाव पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलंय की हृदयस्थ भगवंताची भक्ती व्हावी, नित्य भान घेणं म्हणजे भजन. जो हृदयस्थ भगवंत आहे ना त्याचं भक्ती भावाने, तिथं भक्ती पण आली आणि भाव पण आला. नित्य भान घेणं, नित्य म्हणजे सतत. तसं नित्य सत्य गीत हरिपाठ ज्यासी म्हटलंय. नित्य म्हणजे सर्व काळ, सत्य म्हणजे फक्त भगवंतासाठी, आणि अमित म्हणजे अमर्याद अशा प्रकारचं जे नाम घेतात कळी काळ त्याची न पाहिजे असं म्हणतात. म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ असं म्हटलंय की नित्य नेमाने म्हणजे हरीच्या प्रेमाने सर्व काळ नाम घेणारे दुर्मिळ असं म्हटलंय. आणि जर त्यांनी घेतलं तर काय होईल? लक्ष्मी वल्लभ तयार होईल. जर नित्य नेमाने, जर प्रेमाने, भक्तीनं जर त्या भगवंताचं नाम घेतलं भावाचंही, तर लक्ष्मी वल्लभ तयार जवळ असा त्याचा अर्थ होतो. म्हणून भक्ती, भक्ती म्हणजे काय? भक्त म्हणजे कोण? जो विभक्त नाही तो भक्त. आता सुरुवातीला वाचलं बघा, एका सदुता दुसऱ्या करताय, मला वाटतं उत्तरे तुमच्या आंतरिक प्रश्नांची, आता त्याला नाव आहे. पूर्वी नाव होतं जीवन मंगल कलश असं नाव होतं, जीवन मंगल कलश. त्यात वर्ण सुद्धा जोडणी केले भक्ती या प्रकरणाचं. म्हणजे मुळात सगळं सांगतात की मुळात जीव आणि देव हा मुळात एक असताना एकाच्या ठिकाणी दोन निर्माण झाले. म्हणजे दोन निरंतर असं म्हणतात. निरंतर म्हणजे काय? अंतर नसणं. मुळात देवच स्वतःला विसरला, तो जीव मारायला आला किंवा जीव झाला. म्हणजे मुळात ते एकच आहे, परंतु ते दोन झाले. दोघांमध्ये अज्ञानामुळं किंवा अहंकारामुळं किंवा मायेच्या प्रभावामुळं दोघांमध्ये निरंतर आहे ते आता अनेक कोसांचं अन्न झालं. म्हणजे आता काय म्हणतो आपण की भक्ती करणारा मी आणि ज्याची भक्ती करतो तो देव. वेगळं म्हणतो की नाही? आपण म्हणतो की नाही? आता आपण जेव्हा उपासना करतो किंवा भक्ती करतो तेव्हा काय भक्ती करतो? भक्ती करणारा मी म्हणजे भरत पिंगळे, बरोबर आहे, किंवा रवी, आणि ज्याची भक्ती करतो तो देव. हे वेगळं समजतो की नाही? वास्तविक खरा भक्त असतो ना, खरा भक्तो जो नाही विभक्त तो भक्त. जो नाही विभक्त तो भक्त. म्हणजे जो विभक्त झालाय, संतांच्या भाषेत म्हटलं तर देव भक्त बोली जो वरी भ्रांती नाही गेली. थोडासा गूढ विषय अध्यात्माचा, ऐकून घ्या फक्त. आपण पुन्हा पुन्हा रिपीट करू. देव भक्त बोली जो वरी भ्रांती नाही गेली. म्हणजे देव आणि भक्त, तो देव विभक्त म्हणजे जीव भक्त असं कुठे माणूस बोलणार जोपर्यंत त्याच्याकडे भ्रांती आहे, भ्रम आहे. जो वेगळा समजतोय ना म्हणजे भ्रम केलेला नाही. म्हणजे प्रत्येकजण भ्रमिष्ठ आहे की नाही जगामधला? भ्रमिष्ठ आहे म्हणून देवाला वेगळं समजतो. संतांच्या ठिकाणी वेगळं राहत नाही. असं आलं का? मग देव भक्त झाला तुका तुकी उतरला असं तुम्हाला माहिती का? आपण काय म्हणजे तुकाराम महाराज देव झाले म्हणजे तुका राहिलाच नाही, उरला तो फक्त विठ्ठल, उरला पुढे विठ्ठल, तशी अवस्था. आणि म्हणून एक आपण लक्षात ठेवायचं की ही जी अवस्था संतांना मिळते ना,
ती सहज मिळत नाही. म्हणून सद्गुरूंचं त्याच्यानी परफेक्ट त्याला म्हणतात ना ते ज्ञान, शाब्दे परेची निष्ठा अशा सद्गुरूकडनं मिळवणं आणि ते समजून घेणं, समजून त्याप्रमाणे वाटचाल करणं, मग ते आपल्याला उमजतं, मग ते आपल्याला अनुभवाला येतं. तो अनुभव येईपर्यंत सातत्याने ते ज्ञान आपण पुन्हा पुन्हा ते आपण करावं लागतं. जर संतांनी आपल्याला नामस्मरण सांगितलं, बघा नामस्मरण मी मुद्दाम जोड का देतोय, त्याच्यामध्ये नाम आहे आणि स्मरण आहे. असं का स्मरण म्हटलं की आठवायला, म्हणजे कोणाला तरी नाव दिले ते त्याचं स्मरण करायचं म्हणजे नामस्मरण. लक्षात घ्या. मग कोणाला नाव दिले? देवाला नाव दिले. त्या नामाचं स्मरण करायचं, नामाच्या आधारे देवाला स्मरण करायचं, नामाच्या आधारे देवाला स्मरण करायचं. आता आपण विठ्ठल म्हणतो, कोणी राम म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं. हरिपाठामध्ये जवळजवळ 22 नावं दिली वेगवेगळ्या प्रकारची देवाला. एकाच देवाची 22 नावं दिली. लक्षात घ्या. म्हणजे देव म्हटलंय किंवा त्याला दैवत म्हटलंय, राम म्हटलंय, कृष्ण म्हटलंय, आत्माराम म्हटलंय, गोविंद म्हटलंय, नारायण म्हटलंय, अनेक नाव हरिपाठामध्ये आहे. त्याच्यावर मी खूप वेगळे बोललो होतो की हरिपाठातली देवाला दिलेली नाव वगैरे वगैरे तात्पर्य काय, पण सगळ्याचा अर्थ एकच. कारण ज्ञानेश्वर वगैरे म्हणतात त्याचा अर्थ ते एकच. अशाला का म्हणजे तो त्यांनी तो आत्माराम म्हणून सांगितलंय. त्या हरिपाठाच्या अक्षर पाहिलं ना तर आपल्या हृदयस्थराम, आपला आत्माराम या अपेक्षेने सगळा हरिपाठ आहे. आणि म्हणून तो देव जो आहे आणि आपण याच्यामध्ये सद्गुरू म्हणतात की तो एकच असताना, निरंतर असताना त्यामध्ये अंतर पडलं. कशामुळे पडलं तर तो मायेचा प्रभाव आहे. तो फार मोठा विषय आहे सच्चिदानंद स्वरूपाचा, पण मी तुम्हाला सोपं करून सांगतो. म्हणून भक्तीमध्ये सद्गुरू म्हणतात की 2 प्रकार आहेत. अशा का भक्तीमध्ये 2 प्रकार, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. अजून तुम्हाला सांगायचे की सद्गुरू सांगतात की देवाची ओळख झाल्यावर परमार्थाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. समजले का? आणि देव झाल्यावर त्याची सांगता होते. म्हणजे परमार्थाची सुरुवात ही देवाची ओळख झाल्यावर खऱ्या अर्थाने सुरुवात होते. समजलं का? म्हणून सद्गुरू परमार्थ या प्रकरणामध्ये सांगितले. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की इथे ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती हे भक्ती 2 प्रकार सांगितले. आता ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे काय की ज्ञान येईपर्यंत, म्हणजे ते आत्मज्ञान आपल्याला होईपर्यंत केली भक्ती. आता बघा का, आपल्याला जायचंय उत्तम नगरला, आपल्याला उत्तम नगरला मी पहिलं काय करणार, मार्ग माहीत करून घेणार. कुठल्या देशात जायचं, कुठल्या देशाला जायचं, बरोबर आहे. मग पत्ता माहीत करून घेणार, मग आपण त्या आश्रम ठिकाणी जाणार. जर मला पत्ता माहित नाही, कसं जायचं माहित नाही आणि मी सरळ इकडे उत्तर दिशेला मी आलो, जोरात गाडी चालवते, खूप लांब गेलो, लक्षात का उत्तराला पोहोचेल का? नाही पोहोचणार. मुळात माझी दिशा चुकली. म्हणजे जाताना आधी मी त्याचं ज्ञान घेतलं नाही, कोणाचं मार्गदर्शन घेतलं नाही, बरोबर आहे. आणि पळत सुटलो. अशी परमार्थामध्ये पळत सुटणारी खूप लोक असतात. लक्षात घ्या. खूप धडपड करतात, म्हणजे धड असेपर्यंत धडपड करतात, पण शेवटपर्यंत त्यांना एक दिशा सुटते, त्याचं ज्ञान नाही त्याला नेमकं. आणि त्यामुळं खूप कष्ट करून सुद्धा वाट्याला कष्ट येतात, श्रम येतात, पैसे वाया जातात, मनस्ताप होतो आणि काहीच मिळालं नाही. ना धड प्रपंच ना धड परमार्थ, तुका दोहीकडे सोड. काही लोक प्रपंचाकडे दुर्लक्ष करतात आणि देवदेव करायचं म्हणतात, सगळं सोडतात आणि बाहेर पडतात. आता मला सांगा, सद्गुरू म्हणतात 5 प्रकर्ष म्हणजे प्रपंच. 5 म्हणजे पंचमहाभूत, ज्याने शरीर बनलंय, पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता ह्या प्रपंचाला कोणी सोडू शकेल का? कुठे तुम्ही जा, शरीर बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सद्गुरू सांगतात, ज्ञानेश्वर सांगतात, पैसा मजकाचा विस्तार तेज
हे जग किंवा विश्व आहे ना, हा परमेश्वराचा विस्तार आहे. म्हणजे परमेश्वरच विश्वरूपाने प्रकट झाला. तुकाराम बाबांच्या भाषेत म्हटलं तर विश्वी विश्वंभर ऐसे वेदांताचा विश्वंभर विश्वरूपाने आकारला आला. म्हणजे विश्वाने तो वेगळा नाही असं ज्ञानेश्वर सांगितले. विश्व परते सारावे मग माते घ्यावे. म्हणजे जो परमेश्वर आहे तो विश्वासहित आहे. लक्षात घ्या. तसं आपल्या ठिकाणी आत्मा आहे की नाही, आपल्या ठिकाणी मन आहे, बरोबर आहे की नाही, सगळं आहे की नाही, आपल्या ठिकाणी इंद्रिय आहे, सर्व मिळून आपण शरीर आहे, सर्व मिळून आपण आहे, हे बरोबर आहे की नाही. तसं परमेश्वराच्या ठिकाणी चैतन्य शक्ती आहे आणि त्याचे आकार आहे आणि ते सर्व मिळून तो आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण प्रपंच सोडू शकत नाही आणि संसारही सोडू शकत नाही. असं का संसारी सुखाचा विस्तार आहे ना, हा सर्व विस्तार आहे त्याचा. म्हणजे संसाराचा आमचा स्वतःचा विस्तार आहे, म्हणजे त्याला सुद्धा आपण सोडू शकत नाही. संसार सोडायचा असता, लक्षात घ्या, संसार जर वाईट असता तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक अवघाची संसार, असं म्हटले असते का? जर संसार वाईट असता तर अवघाची संसार सुखाचा करीन ते म्हणतात ना, याचा अर्थ दुसरी गोष्ट बघा, असोनी संसारी जिव्हे वेगुकरी वेद शास्त्र भारी पायासना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. असोनी संसार म्हणतात ते, सोडून संसार म्हणत नाही. संसारात राहून जिवेला वेग देऊन तुम्ही हरिहरी म्हणा, मग हरिहरी म्हटलं काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणून पुण्याची गणना करू, अजूनही पुण्याची वाक्य होईल. म्हणजे काय, संसार पण सुखाचा होईल आणि परमार्थ पण साध्य होईल. सरका म्हणून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला देवासाठी संसार सोडायची गरज नाही, कुटुंबाकडे दुर्लक्ष करायची गरज नाही. लक्षात का? म्हणून सुखे संसार हा करी मग जवळीच हरी. लक्षात का? सुखाने संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ, त्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचा, मग आपण संसार करता करता भक्ती करू शकतो. फक्त आपलं ज्ञान पाहिजे आणि ते अचूक ज्ञान पाहिजे. भक्ती म्हणजे काय, आपलं अचूक ज्ञान पाहिजे. तुम्ही काय म्हणतात, लोकांना भोळा भाव, म्हणजे देवाला भोळा भाव आवडतो. मग काय करतात, कुठल्या तरी भावनांच्या आरे जाऊन वेळसरपणाने किंवा काहीतरी करत करत राहणं आणि त्याला म्हणतात भोळा भाव. भोळा भावाला देव भावतो म्हणजे प्रसन्न होतो. आता मला सांगा, आता बरेचसे लोक आपण पाहतो, आपण मंदिरामध्ये जातो, वेगळ्या आपण दर्शन घेतो, खूप काही लोक करत असतात भक्तीच्या नावाखाली. खरं त्यांना देवाचा अनुभव येतो का हो? खरं ते सुखी होतात का? विचारून बघायचा फक्त. फार अवघड आहे, समजत नाही माणसाला. मला कधी कधी असं वाटतं की काही पुजारी देव सतत देवाला बसले असतात, बरोबर आहे ना, मग त्याला ईश्वराची भावुकती काय येत नाही, त्याला तो आनंद काय मिळत नाही, घर का दुःखी असतं, कुटुंबात का दुःख असतं, मग ती लोकांना पैसे का लागतात, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्याचं कारण काय, त्यांना ते सार समज आहे. सार तो भाव, सार तो भाव म्हणतात ना, की त्याच्या पलीकडे पाहिजे आपल्याला. सदरू म्हणतात ना, मूर्तीपूजा करता करता स्फूर्ती पूजेकडे जायचं, त्या मूर्तीकडे पाहताना ह्या मूर्तीकडे पाहायचं, आपल्या मनाकडे पाहायचं, आपल्या ईश्वराकडे पाहायचं, सर्वांगी परमेश्वराकडे पाहायचं. म्हणून संतांनी आपला प्रतीक म्हणून मूर्तीकडे सांगितलं, परंतु नेमकं आपण सार समजून घेत नाही. लक्षात घ्या, हे संतांनी प्रगट केले त्याच्या अभंगामधून, ते आपण आम्हाला वाचत नाही. सद्गुरूंचं आणखी प्रगट सांगितलं, अगदी सोप्या भाषेत सांगितलं की खरी भक्ती म्हणजे काय. तर भक्तीमध्ये आपल्याला ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. मगाशी म्हटलं मी की ज्ञानपूर्व भक्ती कशी करायची, ईश्वराचा अनुभव येण्यासाठी, त्या भगवंताची अनुभव केल्यासाठी ज्ञानपूर्व भक्ती करायची. हा मार्ग आहे सगळा. आणखी या मार्गाने गेलं तर ती पोहोचणार. म्हणजे मार्ग शिकवतो कोण, ज्याला माहिती देतो, नाही का. गुरु विना अनुभव कैसा कडे, भावे विना देव न कळे
संदेह गुरुविन अनुभव कैसा करी. बघा, भावाशिवाय देव न कळे म्हणजे आकळत नाही आणि गुरुशिवाय अनुभव कळत नाही. याचा अर्थ काय की सद्गुरूंनी ते पहिलं अनुभवलंय सगळं. सद्गुरूंनी हे सगळं अनुभवलंय, संतांनी देवाला अनुभवलंय आणि म्हणून ते अगदी अधिकाराने सांगतात. लक्षात घ्या, गुरुविना अनुभव कैसा कळे. सद्गुरूशिवाय त्या भगवंताचा अनुभव आपल्याला येत नाही. त्याचं कारण त्यांनी त्याला अनुभवलेलं असतं म्हणून सद्गुरूने आणखी एक वाक्य बोललं होतं की म्हणजे संत नामस्मरण करतात साक्षात्कारी आणि सामान्य माणसे नामस्मरण करतात. त्यामध्ये फरक आहे का? तर तुम्हाला जमीन आसमानाचा फरक आहे. सामान्य माणूस देव मिळावा म्हणून नामस्मरण करतात किंवा नामजप करतात. संत देव मिळाला म्हणून नामस्मरण करतात. चल का, म्हणजे त्याचा आनंद घेण्यासाठी भक्ती मुक्ती मुक्तीवरील भक्ती जाणं. अखंड मुखी नारायण मग देव भक्त झाला, तुका तुकी उतरला. म्हणजे ते मुक्त झाले, ते मुक्त झाले म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार झाला आणि तो मुक्तीचा आनंद लुटण्यासाठी ते नाम घेतात. लक्षात का, ते नामावरून देतात आणि लोकांना वाटतात पण, म्हणजे ती एकटेच घेत नाही तर तो आनंद ते अनुभवतात. म्हणजे देवाच्या प्रांतात उतरणं, जाणं परीच्या पलीकडं, तिथला स्वानंद घेणं, तिथलं आपून घेणं आणि नामाच्या द्वारे जगाला वाटणं. जे वाटतात त्यांना संत असं म्हणतात. जे अशा प्रकारचा स्वानंद जगाला वाटतात त्यांना संत असं म्हणतात. म्हणून संत काय करतात, खूप अवघड गोष्टी सोप्या करतात. बघा, संतांचं काम, सद्गुरूंचं काम काय असतं, सद्गुरू खूप अवघड विषय, आता परमार्थ तसा क्लिष्ट विषय होता त्याला, म्हणजे आत्मज्ञानाचा विषय, राजविद्या राजवैद्या नुसतं पाठांतर किंवा पूर्ण हवा गेला तसा क्लिष्ट विषय. पण सद्गुरू सोपा करून सांगतात, संत सोपा करून सांगतात, त्याला संत म्हणतात ना. पण काही लोक सोप्याचं अवघड करून सांगतात, त्यांना पंडित म्हणतात. ते पंडित, ती सोपी सोपी भाषा आहे ना, त्याला अशी जड शब्द टाकतात की माणसाला नाहीच कळणार. वा वा, काय विद्वान म्हणणार, काय थोर म्हणणार आपण, पण आपलं काहीच कळत नसतं. तसं प्रथम दर्शनी सुद्धा हे समजायला भेट नसतं. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम विचारलं की तुम्ही म्हणला की नाही मुलीने चांगलं वाचलं खरी गोष्ट आहे, पण आपल्याला किती समजलं त्याचं कारण त्याच्यावर आपण चिंतनच केलंय. सद्गुरू बघा, अभ्यास करताना सद्गुरू सांगायचं बघा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. ते काय म्हणायचे की जो सद्गुरू त्या पुस्तकात बोललेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन की जो विषय गुरुजी किंवा सर उद्या शिकवणार आहे तो विषय आपण आधी वाचून जायचं. म्हणजे आधी त्याचा अभ्यास करून जायचा आणि मग खऱ्या अर्थाने लवकर समजतं. तसं जेव्हा आपण म्हणतो की रवीने तो विषय डिक्लेअर केला अगोदर, आपला विषय आधी पडतो ना ते विषय 8 दिवस बघा, आता 8 आधी पडतो विषय. मग तो कोणता ग्रंथ आहे, मग तुम्ही त्याला विचारायचं, मग तो ग्रंथ वाचायचा, पुन्हा वाचायचा. जेवढा समजेल तेवढा समजेल, सगळं समजेल असंही म्हणणार नाही, पुन्हा वाचायचा. आता किती वेळ लागेल या मुलीला पाहिलं की साधारण 30-35 मिनिट लागेल वाचायला, बरोबर आहे ना. मग तो ग्रंथ एकदा प्रकरण वाचायला 3.5 मिनिट आपल्याला लागेल. आपण जेव्हा आपण हळू वाचतो 5 मिनिट लागतील, 6 मिनिट लागतील, बरोबर आहे. दिवसभरामध्ये आपल्याला 6 मिनिट नसतात का शिल्लक, आपल्याला मिळतात की नाही मिळत, पण नाही मिळत. अहो तुम्हाला काम नाही काय, रिटायर तुम्ही या, आम्हाला खूप काम आहे, 6 मिनिट आपल्याकडे नाही, असं कोणी बोललं का मला? खूप वेळ मिळतो, लक्षात घ्या. आणि मग आपण 6 दिवसामध्ये 11 वाचू शकत नाही का? वाचू शकतो. म्हणून वाचू द्यायचा. बरं, कुठल्याही प्रकरणात इतकं उघड केले ना, कुठला विषय घ्यायचा तुम्हाला आधी माहित असणार, मग तो आपण त्या पुस्तकातला, त्या ग्रंथातला तो विषय वाचून द्यायचा. म्हणजे काय होईल की तुमच्याशी संवाद करताना मला आणखी आनंद होईल. याचं कारण सांगतो, तुम्हाला जर संबंध असेल ना तर तसं डिमांड सुरू होतं तुमच्याकडनं, त्या विषयाचं, खोल विषयाचं संबंध असेल. आणि संबंध नसेल
तर मला पुन्हा पण तो विसाकाला विषय द्या, पुन्हा पुन्हा ते उलगडावं लागतं. सांगाल सूट उठून तरी उकला आल्यास म्हणतात ना, तर ते सुद्धा उत्ताह उकलायला. म्हणून वाचन करा. याचं कारण असं आहे की सदरूचे ग्रंथ वाचा, ज्याला वाचता येत नाही त्यांनी ऐका. सदरूची प्रवचन आहेत, रोज मिळतात, दादाची ऐकत राहा. म्हणजे त्यामुळे आपलं ज्ञान वाढतो, वाया जाणार नाही कधी. हे जीवन ज्ञान आहे ना, तुम्ही जगाच्या पाठी कुठेही जा, तुम्हाला सर्व ठिकाणी उपयोग पडतं. मी आता एका शिखरावर गेलो, हिमालयामध्ये गेलो, 16,500 फुटावर. तिथं मला आनंद सदरूला आठवले, ती भव्यता पाहिली, तिथे मी प्रार्थना म्हणालो, लोकांकडे म्हणून घेतली. पुढे व्हायला लागतं ज्ञान. लक्षात घ्या, त्याला आनंद होते, पाहताना आपला आनंद होतो, अनुभव येतो. आणि खरं म्हणजे त्यांनी सदरूचे आपल्याला सांगितलं आहे की भूतमात्रा भगवंताला पाहणं हा भक्तीचा मोठा कळ समजून सांगितले. आता याच्यामध्ये सांगितलं की तो भूतमात्रा सर्वांमध्ये आहे. ज्ञानेश्वरी काय सांगते, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्त योग निश्चित जाण माझा. भक्त योग म्हटले की जे जे भूत भेटे, भूत म्हणजे कोण? हा, निर्माण झालेले, नाही तर उलटे पाय, असं काही नाही बरं का. एवढी जर मेलेली माणसं भूत झाली असती तर आपल्याला राहायला मिळाले असते का? बघा ना, लाखो वर्ष माणूस आहे पृथ्वीवर, आणि ती सगळी माणसं भूत झाली तर माणसाने राहायचं कुठं हा प्रश्न पडला असता. तसं काही प्रकार नसतो. असो, भूत म्हणजे जे जे प्रगट झाले, निर्माण झाले ते काही का असते. सद्गुरू काय म्हणतात, संत काय म्हणतात, ते मानिके भगवंत. मानिके म्हणजे काय? तुला त्याचं ज्ञान नाही म्हणून पहिलं मान. मानता तुला त्याचा हळूहळू जाण्याला लागशील. जाणता जाणता तू ते अनुभवशील. जाणता तू अनुभवशील. म्हणून तू पहिलं मान तर खरं. सद्गुरूने हा विस्तार सुद्धा केलेला आहे. पहिलं मान तर खरं की जे आहे ना प्रगट झाले ते जाणीजे भगवंत, ते मानिजे भगवंत. वास्तव काय ते ज्ञानेश्वरी पण ते सांगितलंय की जरी आकार आहेत ना, ते त्याचंच रूप आहे, त्याचंच प्रगट रूप आहे. त्या आकारामध्ये पुन्हा तो राहतोच ना. आपल्यामध्ये मन आहे की नाही, तसा आपल्यामध्ये जीव आहे, चैतन्य शक्ती आहे, सर्वांमध्ये आहे. ती आहे म्हणून तर आपण आहोत. त्या जीवाने किंवा चैतन्य शक्तीने आपल्याला सोडलं की आपण राहतो का हो, चव्हाच्या खांद्यावर होत नाही, अशी परिस्थिती. म्हणजे त्याच्यासहित आपण आहोत. शरीर आहे पण तो आहे म्हणून शरीर चालतंय ना, तो आहे म्हणून शरीर बोलते. किंवा शरीराच्या माध्यमातून बोलणारी शक्तीच आहे ना. तसंच बोलणार आपण, बोलू शकणार नाही, आपण ऐकू शकणार नाही. पण सोपे गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. तर भक्तीचे प्रकार, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि दुसरी ज्ञानोत्तर भक्ती. आता सद्गुरूने एक चांगलं सांगितलंय की ज्ञानपूर्व भक्तीला उपासना असं म्हणतात. उपासना आपण म्हणतो ना, उपासना यज्ञ, बरोबर ना. उपासना यज्ञ याचा अर्थ आता समजून घ्या की उपासना म्हणताना सद्गुरू म्हणतात का उप आणि आसन. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बैठक. म्हणजे देवाच्या जवळ असती बैठक असणं याला उपासना असं म्हणतात. आता मी मला सांगितलं की एखादा माणूस मंदिरासमोर बसतो म्हणजे तो उपासना करतो असा अर्थ होईल तो. हा, होईल का असा अर्थ? बरोबर का? म्हणजे तो उपासना करतो असं नाही, एक लक्षात घ्या. तिथे त्याला ते जर त्याचं स्मरण असेल त्या भगवंताचं, त्याला जर तिथे भगवंताचं स्मरण असेल अखंड तर ते होऊ शकेल, अन्यथा नाही. तो जर फक्त त्या पात्राचे पैसे पाहत असेल किंवा आज कमी झाले, का जास्त होते, आज यायला पाहिजे असं पाहत असेल तर त्याला ती उपासना होईल का? ती भक्ती उपासना होत नाही. सद्गुरूने बघा आणखीकडे वर्णन केले, सद्गुरू त्या भक्तीच्या वर्णन केले की काही लोक आहेत ना, म्हणजे निदानावस्ती करणं, टावळ्या करणं, कुणाला खाली खेचायचं ते पाहत राहणं, द्वेष करणं, मत्सर करणं दिवस, बरोबर का? आणि संध्याकाळी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, ही उपासना होईल का? होईल का? नाही होणार, बरोबर की नाही? म्हणजे दिवसभर इतरांच्या कुटाळ्या करायच्या, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही. पण मला सांगायचं एवढं की संध्याकाळी आपण
कुटाळा करतोय, निंदा करतोय, गुणवंत लोकांना डावलतोय, अशी कुठे होतं. आपण अनेक गोष्टी करतो आपण आणि पुन्हा म्हणतो मी हरिपाठ होते आणि उपासना करते. मी उपासना यज्ञ केला, मी उपासना यज्ञाला गेलो, ती उपासना होईल का? नाही. देवाच्या जवळ बैठक म्हणजे अखंड देवाच्या स्मरणात असणे असेल का? देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी. तो दूर नाहीये, तो जवळच आहे. जवळ आहे म्हणजे त्याच्याकडे पाहत राहणं, म्हणजे त्याचं अखंड स्मरण करणं, त्याचं नित्य अनुसंधान येणं, अशाला का याला भक्ती म्हणतात. त्या भगवंताचं नित्य अनुसंधान करणं, नित्य स्मरण करणं याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. आता पुन्हा प्रश्न आला की त्याला पाहायचं कसं काय? त्याला स्मरण करताना, अनुसंधान करताना त्याला पाहायचं कसं काय? आता एखादी व्यक्ती आहे, आता आमचे शंकरराव आले, तर शंकररावांची माझी ओळखच नाही किंवा त्याला मी पाहिलेलं नाही आणि कोणी म्हणणार मला शंकरराव पुरे, मला काय आठवणार? मला सांगा तुम्ही काय आठवणार? काहीतरी मी काल्पनिक विचार करीन, त्या शंकरराव भोरेचा काल्पनिक विचार करीन, पण मला शंकरराव भोरे काय आठवणार नाही किंवा त्यांचं मला स्मरण होणार नाही. होईल बरोबर सांगा तुम्ही? नाही व्हायचं. पण रवीच्या मनात आलं, अहो आमचे शंकरराव भोरे खूप चांगले काम करतात, नेहमी हार्मोनियम बांधतात, मी टोचणार चांगलं साथ देतात, कार्य खूप सुंदर करतात, मला ओळख करून दिली, त्यांचा अमुक काही वगैरे वगैरे. आता जेव्हा मला त्यांची ओळख होईल, अशाल का ओळखीतून काय होईल? मी त्यांच्याशी परिचय करून घेईन, म्हणजे त्यांचा माझा परिचय होईल, मग सलगी झाली आमची, मग आमची सलगी होईल, बरोबर की नाही? आणि मग अशी पुढे प्रगती होत जाईल. तसं जो ईश्वर ज्या म्हणू आपण किंवा देव होण्या सोप्या भाषा द्या, तो आपल्या जवळ आहे पण आपल्याला माहित नाही. तो आपल्या जवळ आहे पण आपल्याला माहित नाही. त्याची ओळख कोणती करून दिली पाहिजे? ज्याने तो अनुभवलाय. गुरुविना अनुभव कैसा आठवले, ज्याने तो अनुभवलाय ना त्याने ती ओळख आपल्याला करून दिली पाहिजे. जसं रवीने मला त्याची ओळख करून दिली, तसं त्याला तेवढ्या पात्रतेचा माणूस पाहिजे, तेवढी अधिकारी व्यक्ती पाहिजे. ती अधिकारी व्यक्ती कोण असतं? जे ते आत्मज्ञान शब्दामध्ये आपल्याला प्रकट करू शकतात. शाब्दे परिधी निष्ठा त्यांना म्हणतात. असे सद्गुरू आपल्याला जेव्हा भेटतात ना, तेव्हा आपल्याला ती देवाची ओळख करून देतात. लक्षात घ्या, शाब्दे परिधी निष्ठा याचं कारण असतं की आत्मानुभव बऱ्याच संतांना झाला. काही संतांना झाला म्हणजे आत्मसाक्षात्कार, काही सत्पुरुषांना करू, पण सगळे लोक तो शब्दात व्यक्त करत नाही. बघा काही ठराविक लोकांनी ग्रंथ लिहिले चांगल्या प्रकारचे. सद्गुरूंनी अक्षरशः गद्यामध्ये इतकं सुंदर विश्लेषण उदाहरण असेल, ते सर्वांना जमतं असं नाही. बरेच संत तो आनंद घेतात आणि आपल्या आनंदात रममान होतात, बरेच लोक. पण काही संत असतात ते प्रगट कथा ग्रंथाच्या माध्यमातून असे फार दुर्मिळ असतात. हे लक्षात घ्या, कारण त्याला ते शब्दात मानणे खूप अवघड आहे. अध्यात्म विद्या अशी विद्या आहे कधी शब्दात प्रकट करणं तसं खूप कठीण काम आहे. त्याला तितकेच अधिकारी व्यक्ती आपल्याला भेटावे लागतात. बघा तुम्ही, आणि ही जी ओळख देवाची होते ना, सद्गुरू एक वर्णन केलं एका ग्रंथामध्ये, सांगतात की एक म्हणजे ती सद्गुरू कृपेने होते, सद्गुरूने ज्ञान दिल्यावर आपल्याला, किंवा आत्मकृपेने होते. दोन भाग सांगितले, एक सद्गुरू कृपेने होते आणि दुसरी आत्मकृपेने होते. आता सद्गुरू कृपेने येऊन हा नियम आहे, कारण सद्गुरू ते सहज उलगडून सांगतात. काही लोक असे असतात ते अखंड साधना करतात, जरी त्यांना माहिती नसेल तर ते नाम सोडत नाही. बघा संत तुकाराम महाराज सुरुवातीला गुरु होते ना, पण त्यांनी एवढी साधना केली, एवढं नामस्मरण केलं की माझा विठोबाचा कैसा देव व्हावं, आपणच देव होईल. त्यांचं अंतर्मन दिव्य झालं, त्यांचं अंतर्मन त्याला मार्गदर्शन करायला लागलं, म्हणजे आत्मकृपा झाली. त्यांच्यावर आत्मकृपा झाली. रामदेव त्याला प्रत्यक्ष गुरु नाही लवकर मिळाले, परंतु त्यांनी सुद्धा आत्मकृपा झाली. असं एवढं नामस्मरण करणं सामान्य माणसाला सोपं काम नाही, हे लक्षात घ्या. तुकाराम महाराज असामान्य नामस्मरण करायचे. म्हणून सद्गुरूंचा एक अमृत विचार आहे
की तुकाराम महाराजांनी उच्च कोटीला पोहोचलेले संत म्हणजे सर्वांना वंदनीय आहे, लक्षात घ्या, सर्वांना आदरणीय आहे, पण सर्वांना आचरणीय आहे असतील असं नाही. त्याचा अर्थ काय की सर्व त्यांच्यावर करू शकतील असं नाही. त्यांच्यावर नामस्मरण, त्यांच्यासाठी अशा प्रकारे आता मी जातो कधी भामचंद्रला वगैरे पाहिला त्यांचा साक्षात्कार होती, मग त्या काळात घनदाट जंगल असायचं, त्या काळात घनदाट जंगल असायचं, ते जंगलात पाहिजे होतायचे ते, म्हणजे ते म्हणतात ना, त्याचे वर्णन केलं तिथं असं की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, ब्राह्मणी पठाले वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. पुढे वर्णन करतो, व्याघ्र सर्प विंचू अंगाने झोपले, पिडोजी लागले सकळी ग, असं जाते. अग्नी कर्पुराचे परी तैसा तो विरला, तैसा देह झाला तुका म्हणे. त्याला निराकार विठ्ठल भेटला, म्हणजे त्याला अनुभव आला असं म्हणतात. पण तेव्हा अशी परिस्थिती होती, परंतु लक्षात घ्या किती तपश्चर्या आपल्याला जाणार आहे का, म्हणून सर्व सांगतात की ते वंदनीय आहे, पण प्रत्येकाला आचरणीय असं नाही. आणि लक्षात ठेवायचं की उपासना म्हणजे ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानपूर्व भक्ती, खूप म्हणजे जवळ असं म्हणजे बैठक, देवाच्या जवळ आपली बैठक असणं म्हणजे अखंड देवाच्या स्मरणात असतं. आता पुन्हा म्हटलं की स्मरण करायला किंवा आठवण करायला किंवा अनुसंधान ठेवायला त्या देवाची पहिली ओळख लागते, आणि ते सद्गुरू आपल्याला ती ओळख करून देतात. आता मला सांगितलं की ओळख झाल्या पुढे काय होतो, परिचय. ओळख पुढे काय होतं, परिचय होतो. मग परिचय झाला की देवाला आपण सतत म्हणजे देवाची ओळख करून दिली. बघा, ओळख करून दिली माणसाला प्रेम निर्माण व्हायला लागतं. ओळख झाल्यावर आहे ना की परिचयासोबत प्रेम निर्माण व्हायला लागतं. कारण ओळखीशिवाय प्रेम कसे निर्माण होणार देवाशी, माणूस नाम द्यायला लागतो, म्हणजे त्याचं अनुसंधान करायला लागतो, त्याचं सतत स्मरण करायला लागतो. असं करता 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 तो परमेश्वर भगवंत, लक्षात घ्या, त्याची परिणती काय होते की करता करता नामस्मरण करता करता नामस्मरण करता करता की तो आपल्या हृदयात आहे, लक्षात घ्या, याचा आपल्याला अनुभव लागतो की त्याला नाम घेतोय ना तो माझ्या अंतरात, त्याचा अनुभव आपल्याला लागतो. लक्षात घ्या, म्हणजे नुसतं आहे म्हणणं आणि अनुभव दोन गोष्टी वेगळ्या का. नुसतं आहे हा शब्द झाला, पण अनुभव हा वेगळा लागला, बरोबर आहे. साखर गोड आहे नुसता म्हटलं गोड आली का, किंवा कागदावर गेली गोड लागली का, जेव्हा जिभेवर ठेवतो तेव्हा गोडीचा अनुभव येतो, बरोबर आहे. तसं तो आहे याचा आपल्याला पहिला त्याला आपल्याला कळायला लागतं, त्याचं अस्तित्व आहे त्याची जाण आपल्याला व्हायला लागते. हळूहळू काय होतं की पहिला म्हणजे ओळख झाली, मग परिचय झाला, मग अनुभवायला लागला, आणि तो जो आहे ना तो सुखाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, तो सुखमय ज्या म्हणतात ना की ती सुखाची रास आहे, त्या सुखाचा अनुभव आपल्याला लागतो. अंतरामध्ये आपल्या सुख असतो, आनंद आनंद म्हणजे तेथींचा आनंद ब्रह्मांडम आहे. उपमेशी देव काय सुखा, भावाचे मथिले निर्गुण संचले, देवे उभे केले विटेवरी, तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी. वेदांची देवळी आठवण म्हणजे काय, तर आपल्या ठिकाणी तो आनंद सागर आहे, सुखमय आहे, त्याचा आपल्याला सुखाची रास आहे, याचा आपल्याला अनुभव लागतो. हा अनुभव म्हणजे अमृतानुभव. हा जो त्याचा अस्तित्वाचा आपल्याला जो आनंद अनुभव लागतो ना म्हणजे अमृतानुभव किंवा अनुभव, दोन शब्द वापरले. मग अशी अवस्था जेव्हा त्या साधकाची होती की तो अंतरातल्या भगवंताला अनुभवायला लागतो, लक्षात घ्या, त्याची तो सुखाची रास आहे, दिव्य आनंदाचा सागर आहे, स्वानंदाचा स्वाद त्याला अनुभवायला लागतो. तेव्हा होतं नेमकं काय की जसा एखादा मुळाला चिकटतो, बघा तुम्ही मुळा चिकटला ना त्याला उडून बघा तर ते मग सोडत नाही, तशी त्या साधकाची अवस्था होते. तो त्या देवाला चिकटून बसतो, त्या देवाला चिकटतो, मग त्या स्वरूपाला चिकटतो, आणि मग काय होतं तिथून पण नामस्मरण सुरू होतं. म्हणजे ह्या भक्तीला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. म्हणजे पहिली भक्ती
म्हणजे त्याची ओळख करून दिली देवाची, आणि त्याचं त्या देवाचं साक्षात आपण स्मरण करायला लागलो, त्याचं अनुसंधान करायला लागलो. ही म्हणजे त्याला ज्ञानपूर्व भक्ती, त्याला उपासना असं म्हटलंय. त्याला काय म्हटलंय? उपासना. आणि दुसरी भक्ती म्हणजे त्याला म्हटलंय ज्ञानोत्तर भक्ती, म्हणजे स्वरूपरती, म्हणजे आत्मरती, म्हणजे त्या आत्मतत्वाशी तो रत झाला. चला तो लवण मिळविता जळे काय उरले निराळे, कैसा समरस झालो तुझं माझी हरपलं. ही जी भक्ती असते ना ती ज्ञानोत्तर भक्ती. त्याला स्वरूपरती सुद्धा म्हणतात, त्याला आत्मरती सुद्धा म्हणतात. अशा प्रकारची भक्ती जेव्हा होते ना तेव्हा मग तो जो संत तयार होतो ना, किंवा तो जो साधक तयार होतो ना, अक्षरशः जीवन ठेवलं ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब, येर मानस पण भांब लौकिक बाबू. त्यांचे कॉलेज वर्णन केले. तो कसा होतो? शांत बोलत ज्ञानाचं बिंब. त्याचे अवयव म्हणजे सुखाला आलेले कोंब, ते आत्मसुखाला आलेले कोंब. येर मानस पण भांब म्हणजे लौकिक अर्थाने दिसायला माणूस पण असायला देव. सारखा मी सद्गुरू म्हणतो आपण वर्णन असं करतात की अशी अवस्था त्यांची होते. म्हणजे बघा की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या समजल्या पाहिजे. म्हणजे कसं आपण भक्ती केली जरी आपण कसंही नाम घेतलं तर नाम हे फळाला येतं. प्रार्थना आपण कशी म्हणाली पण ती फळाला येते. पण जर आपण ज्ञान घेऊन जर म्हणालो, समजून जर म्हणालो तर किती लवकर फायदा होईल आपल्याला. त्यासाठी सद्गुरू लागतात. सद्गुरू आपल्याला आज ज्याला म्हणतो आपण ना उपासना म्हणजे काय, म्हणजे ज्ञान पूर्व भक्ती म्हणजे काय सांगतात, ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय सांगतात. पण म्हटलंय चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, नघेची बाहेरी ऐसे झाले. म्हणजे चित्त विसरोनी चित्ता, जळोनी टाके भगवंता, मनाची मोडली मनोगतता, संकल्पता संकल्प विकल्पता करू विसरे. असं नाथांनी वर्णन केले. नाथांनी वर्णन केले की ते चित्त, आणि तुकारामाने वर्णन केलं की ते चित्त साकाटले स्वरूपा माझारी. चाकाटले चिकटलं, ते आत्मस्वरूपाला आपलं चित्त चिकटलं. जे इतर गोष्टी चित्त म्हणजे चिंतन का झालं, चांगलं वाईट चिंतन का झालं, ते बाकी सगळे विषय सोडले आणि ते त्या देवाला चिकटलं. जसा मुळा कुळाला चिकटला तर ते चित्त देवाला चिकटलं. मग काय झालं? निघेची बाहेरी ऐसे झाले. काही सुखावले शोधतो आपण. निघेची बाहेरी सुखावले ग्रंथामध्ये आहे, म्हणजे काठेमध्ये, म्हणजे ते बाहेर सोडायला तयार नाही. बघा ज्ञानेश्वरीमध्ये एक आचार्य सुंदर वर्णन आहे असं की हा सुख कौतुके सुख दावीत जाईल असं म्हटले. म्हणजे त्या जीवाला ते सुख कौतुकाने दाखवीत जा. का दाखवीत जा? की एकदा त्याला सुखाची चटक लागली तर ते सोडणार नाही. कशाला का एखाद्या दारुड्या म्हणतो त्याला चटक लागली तर तो सुटतोच की नाही. तसं तिथं आपली विषय झाला तो. पण ह्या आत्मसुखाची किंवा देवाच्या सुखाची जर त्या साधकाला सटक लागली तर त्याला सोडा म्हणतात सोडत नाही. ते काही करून झालेलं असतं. आता तो एकच झालेला असतो, तिथं वेगळं राहतच नाही. आणि त्यामुळं तो अखंड चिकटून राहतो. म्हणजे सतत सतत सदा नाम घोष करू हरी कथा, तेरी सदा चित्ता समाधान. त्या नामाच्या नंतरमध्ये एक गोष्ट सांगितलेली, सदा नाम घोष करू हरी कथा, तेरी सदा चित्ता समाधान. म्हणजे अशा प्रकारची अवस्था होते. म्हणजे त्याला सतत तो नामस्मरण करत राहतो. पण एक लक्षात घ्या की तो फरक असतो. म्हणजे त्याला देव अनुभवला त्यांनी. म्हणजे ही जी ज्ञानोत्तर भक्ती आहे ना तिथे त्यांनी त्या संतांनी सद्गुरूंनी देवाचा साक्षात्कार घेतलाय, त्याची अनुभव घेतलाय आणि त्या आनंदामध्ये ते नाचत राहतात. खऱ्या अर्थाने म्हणतात ना की आकाशात म्हणजे पाऊस पाहिला म्हणजे वर्षा झाला सुरू झाली की तो जसा मयूर असतो ना तो असा धुंद होतो आणि पिसारा फुटून नाचायला लागतो की नाही त्या नादाने. तसं
संत जेव्हा नाम घेतात ना त्या नामानंतर डोलायला लागतात. हे डोलणं आतून असतं, हे डोलणं आतून असतं. ही ऍक्शन ऍक्टिंग नसते, ही आपोआप होतं. नाम घेता एवढा आनंद होतो, कंठी प्रेम दाटे, नयनी निर वळते, हृदयी प्रगटे राम रूप. असं रामरूप त्यांच्या हृदयात प्रगट होतं, त्यांना अनुभवाला येतो. आणि मग खऱ्या अर्थाने त्याची ती भक्ती करायला लागते. लक्षात घ्या, म्हणून लक्षात घ्या, भक्त म्हणजे जो नाही विभक्त तो भक्त. अशी भक्ती साधायला त्यासाठी आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. अथवा तिने आणखी आपण सगळं आपल्या नावाची की हरिपाठ म्हणजे प्रेमामृताचा पाठ. लक्षात घ्या, प्रेमामृत म्हणजे काय? प्रेम अमृत. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणता ती. एका जनार्दनी प्रेम अति गोड म्हणजे ते प्रेमामृत गोड. प्रेमात म्हणजे काय? ते देवाचं जे सुख आहे ते गोड आहे. लक्षात घ्या, त्या भगवंताचं जे सुख आहे, तो आनंद आहे, तो खूप गोड आहे. अनुभवी सुरवाड जाणता ती. ते काय म्हणतात? ते जाणतो कोण? ज्यांनी तो अनुभव घेतलाय तो, ज्यांनी तो अनुभव घेतलाय तो. बाकी नाही जाणू शकत. लक्षात घ्या, गरीबाचे यावरी मातेचा डोळा, दीदीचा जिव्हाळा, तेथे बिंबे आनंदाची डोरी. आनंद तरंग, आनंदाची डोरी, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अंग, आनंदाची आनंदाची डोरी, आनंद तरंग. बघा ना, तुकाराम महाराज दृष्टा सांगितलेत ना की गर्भाची आवडी मातेचा डोळा. म्हणजे गर्भाची आवड मातेला डोळा लागणं हा अनुभव कोण घेऊ शकतं? फक्त माताच. बरोबर आहे की नाही? दुसरं कोणी घेऊ शकेल का? शब्दाने ऐकलं सांगतील, पण तो जो अनुभव आहे ना त्या गर्भाचं अस्तित्व ते मातेला तेवढं सुखकारक असतं, त्याच्या आठवणीला तेवढा आनंद होत असतो. हा जो आनंद आहे ना ती माता अनुभवू शकते. तर तुकाराम सांगतात ना, ज्यांनी तो देवाचा आनंद अनुभवलाय ना ते सांगू शकतील ना, नाही का? इथं सांगू शकतील का? नाही सांगू शकत. आणि म्हणून आपल्याला मिळतो आनंद तो, जरी आपण समजून चला की मला शब्दाचं ज्ञान नाही, मला एवढं आत्मज्ञान समजत नाही, तरी सुद्धा आपण सतत जर नाम घेत राहिलो, विश्व प्रार्थना स्मरणात करत राहिलो, तरी सुद्धा आपल्याला त्या स्वानंदाचा स्पर्श होतोच. लक्षात घ्या, त्या आनंदाचा स्पर्श होतोच. पण ती गोड नसतोय. म्हणजे म्हणतात का, गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ. आता बजो कवने बरी देव सभाई अंतरी. म्हणजे गुळाची ठेप असते ना, कुठे गोड असते ती? कुठल्या बाजूने आहे बघा, तिला बरोबर लागलं. सर्व बाजूने गोड, कुठेही जीव लावा, जीव लावा, बोटाने काढा, सगळ्या बाजूने गोड. आज गोड असतो का? असतो. बाहेर गोड असतो का? असा तैसा देव झाला सकळ. ही अवस्था त्यांची होते. जसं गोड असतं ना गुळाचे देव, तशी गोड अवस्था होते. मग तो संत पण लोकांना गोड वाटायला लागतो, त्याचं बोलणं गोड लागतं. मग ते ते बोले ते स्तवन त्यांनी शौली वर्णन केले. म्हणजे ते सहज बोलतात ना ते स्तवन होतं, ते सहज चालतात ना ती प्रदक्षिणा होते. लक्षात घ्या, ते सहज जेवतात ना ते भजन होतं. भजन म्हणजे भजन होतं. ते सहज झोपले ना ती हरिची समाधी असते. लक्षात घ्या, अशी अवस्था होते. आणि ही अवस्था अखंड नामस्मरणातून संतांना प्राप्त होते. पण पुन्हा सांगतो की त्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण करणं आवश्यक असतं. आणि आपल्या भाग्याचं मोठं आहे की सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सद्गुरू आपल्याला भेटले. त्यांची वाट पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र आदरणीय दादा भेटले. म्हणजे सद्गुरू सांगितलेले बोध साधना हे आपल्याला आणखी सोपं शिकवून सांगतात. आणि त्यामुळं आपलं भाग्य मोठं आहे की आपण या जीवनमध्ये आहोत. सध्या मग याचा जास्तीत जास्त फायदा आपण करून घेतला पाहिजे. तो कोर्स करणं, ते ज्ञान घेणं. अहो समजेल तेव्हा समजेल. मला सांगा ना, मूठभर साखर खाली तरी गोड.
आणि एक दाना खाला तरी गोड, बरोबर आहे ना? थोडी चव लागेल का नाही आपल्याला? म्हणून आपल्याला चव ती कळणारच, कारण हे सर्वांगाने गोड आहे. हे आहे ना, हे सर्वांगाने गोड आहे. आणि म्हणून ते अनुभवायचं आपल्याला. या जीवन विद्या, त्याचं तत्वज्ञान, याचं ज्ञान हे सगळं आनंदाचं परिपोषण आहे. सर्व आनंदासाठी आहे. सगळं सांगतात ना, माणसाचा जन्म आनंदासाठी. पुढे बघा, आनंद वाटता वाटता लुटण्यासाठी हा पुढचा भाग आहे. पण आधी काय म्हटले, आपल्या ठिकाणचा आनंद चाखण्यासाठी, आपल्या ठिकाणचा स्वानंद चाखण्यासाठी. तो आनंद का चाखता येतो? तर नामानंद नाव दिले, नामस्मरणाने चाखता येतो. पहावे आपणाशी आपण, जे सांगितलंय, म्हणजे नाम संप्रदाय विद्या त्याशिवाय चाखता येतो. किंवा आनंद वाटता वाटता तो लुटता येतो. पण याला सोपं मार्ग आहे ना, प्रार्थना म्हणून नामस्मरण करणं. आपल्याला सोपं मार्ग. पण ती आता जर आपल्याला खूप ते स्वरूप कळत नाही, आत्मस्वरूप कळत नाही, फक्त आवडीनं म्हणा, आवडीने भावे हरिनाम देशी तुझी चिंता ज्याची सर्व आहे. आवडीने अगदी देवावर पूर्ण नितांत श्रद्धा ठेवून म्हणत राहायचं. लक्षात घ्या, म्हणजे आपण जरी अल्पज्ञ असतो तरी तो सर्वज्ञ आहे. ऐकणारा, बोलणारा जरी अल्पज्ञ आहे ना, तर ऐकणारा सर्वज्ञ आहे. आपण जरी अज्ञानी असतो तो ज्ञानी आहे. तिथं ज्ञान आहे, जी म्हणजे जाणीव, ज्ञान पण, जाणीव ज्ञान पण आहे. तिथं शक्ती पण आहे. त्या सर्वमध्ये शक्ती आहे, ज्ञान आहे, सर्व आहे. त्यामुळे त्याला आपण शरण गेलो, त्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला जातात. म्हणून सद्गुरूंच्या मंगलकार्यामध्ये सांगितलंय की काही लोक दिवे धारणा करतात ना, तर सर्वांना खाल्लं नव्हतं. प्रापंची परमार्थी सगळ्यांना खाल्लं नव्हतं. शारीरिक आरोग्य, जी लोक अखंड स्मरण करतात, नामस्मरण करतात, प्रार्थना म्हणतात, त्यांचं आरोग्य सुद्धा उत्तम राहतं. माझ्यासारखं उत्तम राहतं, म्हणजे फिट, सगळ्यांना फिट. म्हणजे बघा ना, तुम्ही आता थोडंसं आत्मस्तुती व्हायची, पण सांगतो की किती फरक पडतो माणसाच्या आरोग्यामध्ये. म्हणजे मी आता खूप ट्रेकिंग करतोय, या मुलांना मला माहित असते, बाहेर माहित असते, त्यांना माहित असते. ट्रेकिंग म्हणजे काय की उंच उंच पर्वत शिखर चढून जायचं. आणि जवळजवळ महाराष्ट्रातील सगळ्यात अवघड शिखर मी चढलो, पर्वत शिखर पायी. हा सिंहगड 113 वेळा चढला आतापर्यंत मी, सगळ्यात राहायचं गाडीने नाही. प्रत्येक गड किल्ला अक्षरशः रॉक क्लाइम्बिंग करून गेलो. हिमालयात जवळ 15 ट्रेक केले, 16,000 16,500 फुटापर्यंत चालत गेलो एकटा वरती. याचं कारण की आता मला नातवंड आहे, एवढं काही सांगायची गरज नाही. पण लक्षात घ्या, एवढा फिटनेस माणसामध्ये का राहतो, याचं कारण स्मरण. याचं कारण स्मरण तुमच्या प्रॅक्टिकल दिसलं पाहिजे. शरीर साक्षात परमेश्वर म्हटलं आणि एवढी मोठी डिटेल मला आली, सांगताय की मला सांगत नाही. शर्ट सुद्धा कळला पाहिजे पोटावर, तर तुमचं ठीक आहे ना, फिटनेस झाली. फिटनेस काही जास्त पण बसायला सर्व्हिस असते, तेव्हा होऊ शकतं. ते बैठी काम असतं, बैठी सर्व्हिस असते, ड्रायव्हिंग करायला लागतं, त्याला पण थोडंसं होऊ शकतं. परंतु फिटनेस माणसाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर स्वतः चांगलं स्मरण केलं, म्हणजे तुमचं बहिर्मनातून अंतर्मनात ना, बरोबर आहे की नाही, ते स्मरण आणि अंतर्मन सर्व जीवन घडवणार, म्हणजे शरीर बदली घडवणार. लक्षात का? सरळ म्हणजे आता बहिर्मन नाम घेतं, बहिर्मनाचं आपण नाम घेतो काय, विठाल विठाल किंवा हे ईश्वरा सर्वनाम, बहिर्मन नाम घेतं. होतं पुढं काय की बहिर्मनाने नाम घेतलं की त्याच्यात त्या विचारांचं घटीकरण होतं. म्हणजे तुम्ही जर अखंड नाम घ्यायला लागला किंवा प्रार्थना मानायला, होईल काय, बाकी विचार कमी व्हायला लागतील. त्याच्या विचारांचं घटीकरण व्हायला लागलं की ते बहिर्मनातलं नाम अंतर्मनात संपर्काला लागतं. लक्षात घ्या. मग ते अंतर्मनात डायरेक्ट जायला लागतं. मग ते अंतर्मनाचं शुद्धीकरण सुरू होतं. पहिलं पुण्य नव्हतं, लक्षात घ्या. मग त्याच अंतर्मनाचं दिव्य मनात रूपांतर व्हायला त्या अंतर्मनाचं. आणि मग काय होतं, आता आपण केलं काय, बहिर्मनाची युक्ती वापरली, अंतर्मनाची शक्ती वापरली, आणि ही सगळी देवाची भक्ती झाली की नाही. यात आहे शेवटचं की बहिर्मनाची युक्ती आणि अंतर्मनाची शक्ती. अंतर्मन म्हणजे जवळजवळ ईश्वरासारखंच आहे, फक्त ईश्वर नाही. अमृत मंथन ग्रंथामध्ये पहिल्याच प्रकारात सांगितले. म्हणजे काय, ते विसरात आहे, म्हणजे नेहमी विसरात आहे, म्हणून ते अंतर्मन झालंय. परंतु देवासारखंच आहे, जवळजवळ ईश्वरच आहे. एवढं सामर्थ्य अंतर्मन असतं, त्याला आपण बदलतो. आपण साधना करतो म्हणजे काय करतो, आपण काही करतो म्हणजे काय करतो, त्या अंतर्मनाला बदलतो, त्याची गरज बदलतो, आणि तिथंच उत्पन्न उदयाला येतं.
आणि उर्मणीच्या सुखाचं पांडुरंग भेट देत असं म्हटलंय. ती अवस्था तिथे तयार व्हायला लागते. म्हणजे आपल्याला देवाच्या अनुभूतीसाठी कुठेही जावं लागत नाही. ललगती काही तपांची राशी करणे वाराणसी नाना तीर्थे हे तुकाराम म्हणतात. नको सोडवण नको येवन चिंती नारायण सर्व होई हे तुकोबाराय सांगतात. ज्यांनी एवढी खडतर साधना केली त्याचा जेव्हा अनुभव आला तेव्हा म्हणतो अरे एवढं काही गरजच नाही तुम्हाला. म्हणजे असा ते आहे चिंतन कुठे तुम्ही असा चिंतन करा त्याचं स्मरण करा आणि त्याचा अनुभव घ्या. फक्त सद्गुरू काय करतात आकाश मार्ग दाखवतात झालं का मला लक्ष आहे माझं. सद्गुरू काय करतात आकाश मार्ग दाखवतात म्हणजे शॉर्टकट. सद्गुरूचा फायदा काय असतो की आता आपण धावपळी जग आहे बरोबर आहे. माणसाला वेळ नाही काम असतात व्याप असतात सगळं असतं. मग कमीत कमी वेळेमध्ये साधना करायची आणि त्याचा फायदा घ्यायचा स्वानंदाचा स्वाद घ्यायचा आनंद घ्यायचा देवाचा आपल्याला. मग ते शॉर्टकट सद्गुरू सांगतात. आणि म्हणून सद्गुरूचा यासाठी फार चांगला उपयोग आपला आपण भाग्यवान आहात आपण असो. मला भक्ती ते नमन वैरागी दोतात ज्ञान ब्रह्मीभूत ब्रह्मगम खूप माझ्यावर अभंग रचना आहे पण आपल्याला तो वाद्यासाठी कसं गायलो नाही. सुंदर सुंदर रचना याच्यामध्ये आहे. ही भक्ती आपण समजून घ्यावी लक्षात घ्या. आता